ते पहिलं प्रकरण आपण अभ्यासलं होतं. त्याच्यानंतर दुसरं जे प्रकरण होतं, ते दुसरं जे प्रकरण आहे ते आपल्याला आता या अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेलं आहे. म्हणजे फक्त तेवढं प्रकरण आपल्याला शिकायचं नाही. म्हणून आज आपण तिसरं जे प्रकरण आहे, मसावी आणि लसावी, म्हणजे काय, HCF and LCM, म्हणजेच काय की हायर कॉमन फॅक्टर आणि लिस्ट कॉमन मल्टिपाय, म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक आणि लघुत्तम सामायिक विभाज्य या प्रकरणाविषयी आपल्याला माहिती ही अभ्यासायची आहे. सुरुवातीला आपण लेट्स रिकॉल विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर, म्हणजे काय की सर्वात लहान मूळ संख्या कोणती. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या, मग 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे, प्राईम नंबर आहे. हे आपण मागच्या वर्षी अभ्यासलेलं आहे, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50, हाऊ मेनी. आपल्याला या ठिकाणी हाऊ मेनी आर देअर हे अभ्यास म्हणजे आपल्याला 1 ते 50 पर्यंतच्या संख्या ज्या आहेत त्याच्यातल्या मूळ संख्यांची यादी ही करायची आहे. त्याच्यानंतर बघा खाली दिलेलं आहे, सर्कल द प्राईम नंबर्स इन द लिस्ट बिलो. मग या ठिकाणी आपल्याला प्राईम नंबर दिलेल्या नंबर मधून प्राईम नंबर ज्या आहेत, मूळ संख्या ज्या आहेत त्यांना सर्कल करायचा आहे, गोल करायचा आहे. मग या ठिकाणी बघा 17, 3, 2, 23, म्हणजेच काय 70, 3, 17, 3, 2, 23, 41, 43, त्याच्यानंतर 79 and 97. हे कशा आहेत, प्राईम नंबर्स आहेत. आपण मागच्या वर्षी 1 to 100 पर्यंतचे प्राईम नंबर हे शोधलेले होते. आता पुढचं जे आहे को प्राईम नंबर्स, म्हणजे काय सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय, which numbers, 2 numbers which have only one as a common factor are said to be co-prime or relatively prime or mutually prime numbers. म्हणजे काय 2 numbers which have only one, म्हणजे काय की ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्यांना एकमेकींच्या सहमूळ संख्या म्हणजे काय को प्राईम किंवा सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे देखील म्हणतात. को प्राईम किंवा रिलेटिव्हली प्राईम नंबर असं म्हणतात. मग त्यांनी फॉर एक्झाम्पल दिले बघा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल 10 and 21. मग 10 and 21 चे या ठिकाणी फॅक्टर पाडलेले आहेत. कोणते कोणते आहेत बघा. 10चं कोण कोण आहे, 1, 2, 5, 10. त्याच्यानंतर 21 चे 1, 3, 7, 21. मग यांच्यातला सेम कोण आला, फक्त 1 आलेला आहे. कॉमन फॅक्टर कोणता आला, 1. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की त्या समूळ संख्यांची ती जोडी आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 3 and 8. 3 चे कोणते कोणते फॅक्टर येतील, 1 and 3. 8 चे 1, 2, 4, 8. मग कॉमन कोणता आला, 1, 1. या ठिकाणी 1 आला. म्हणजे 3 and 8 ह्या काय झाल्या, कॉमन को प्राईम नंबर झाले. लक्षात, ही काय झाली, सहमूळ संख्यांची एक जोडी झालेली आहे. त्याच्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे 4 and 9. 4 and 9 मध्ये कोण कोण आहे, 4 चे बघा. 4 चे आपण या ठिकाणी प्राईम नंबर शोधू. 1, 2, 4. 9 चे 1, 2, 1, 3, 9. कॉमन कोण कोण आलं, 1, 1 आलं. इथं 2 आणि 4 होता, 3 आणि 9 होता. कॉमन नसल्यामुळे या ठिकाणी सारखा कोण आला, एकच आला. मग अशा प्रकारे आपल्याला असे जे को प्राईम नंबर्स आहेत ते आपल्याला शोधता येतात. त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये बघा आपल्या बुक्स मध्ये दिलेले आहेत 21, 22, 22, 23, 23, 24. म्हणजे
एका पाठोपाठ येणाऱ्या ज्या संख्या असतात त्या सुद्धा को प्राईम नंबर्स असतात, म्हणजे ती सुद्धा सहमूळ संख्यांची एक जोडी असते. आलं लक्षात? मग आपल्याला अशा अनेक जोड्या, म्हणजे अशा ज्या जोड्या आहेत आपल्याला अशा अनेक जोड्या आपल्याला को प्राईम नंबर्सच्या काढता येतील. या ठिकाणी पाठ्यपुस्तकात 21, 22, 22, 23, 23, 24 अजून आपण घेऊ एक्झाम्पल. अजून काय घेणार आहे या ठिकाणी? कोणते कोणते घेता येतील? 41, 42, त्याच्यानंतर 53, 55 याप्रमाणे, म्हणजे भरपूर आपल्याला अशा जोड्या ह्या घेता येऊ शकतात. मग या ठिकाणी नंतर काय म्हटलेले बघा, व्हेरीफाय दॅट एनी टू कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर को प्राईम नंबर. म्हणजेच काय, दोन क्रमवार संख्या सहमूळ संख्या असतात. मग या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे सहमूळ संख्या या काढता येऊ शकतात. परीक्षेला जर विचारलं की सहमूळ संख्यांच्या जोड्या लिहा तर याप्रमाणे तुम्ही जोड्या लिहू शकतात. पुढचा आहे लेट्स लर्न, जाणून घेऊया. पुढचा आहे ट्विन प्राईम नंबर्स. ट्विन म्हणजे काय? जोड, जुडवा म्हणतो ना आपण, ट्विन आहेत त्या असं. त्याप्रमाणे ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय? जोडमूळ संख्या. इफ द डिफरन्स बिटवीन टू को प्राईम नंबर्स is 2, the numbers are said be twin prime numbers. मग या ठिकाणी ट्विन प्राईम नंबर्स काय येणार? फॉर एक्झाम्पल, ट्विन प्राईम नंबर्स याचा अर्थ काय झाला? ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 आहे त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. मग आता बघा या ठिकाणी 3 and 5, 3 पण काय आहे? प्राईम नंबर आहे. 5 पण प्राईम नंबर आहे. त्याच्यानंतर 5, 7, 11, 13, 29, 31. मग याचा अर्थ की ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक 2 आहे त्या दोन मूळ संख्यांना काय म्हणतात? ट्विन प्राईम नंबर्स. आलं लक्षात? मग याच्यावर आधारित आपल्याला अजून अशा नंबरांच्या जोड्या ह्या काढता येऊ शकतात. पुढचा प्रॅक्टिस सेट 10 जो आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. प्रॅक्टिस सेट 10 जो आहे तो तुमच्या गृहपाठाच्या वहीत, होमवर्कच्या वहीत सोडवायचा आहे. पुढचा टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला फॅक्टरायझिंग अ नंबर इनटू इट्स प्राईम नंबर्स. म्हणजेच काय? संख्येचे मूळ अवयव पाडणे. फॅक्टर्स पाडायचे आहेत आपल्याला. दिलेल्या संख्येचे फॅक्टर जे आहेत ते आपल्याला पाडायचे आहेत. या ठिकाणी अ सिंपल बट इम्पॉर्टंट रूल गिवन by Euclid is often used to find the GCD or LCM and LCM of numbers. The rule says that any composite number can be written as the product of prime numbers. म्हणजे या ठिकाणी युक्लिडने काय सांगितलेलं आहे की संख्यांचा लसावी आणि मसावी काढण्यासाठी मूळ अवयव पद्धत जी आहे ती पद्धत, सोपी पद्धत त्या ठिकाणी युक्लिडने सांगितलेली आहे. मग कोणतीही संख्या ही संयुक्त संख्या जी असते ती आपण मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस त्या संख्येचे फॅक्टर्स पाडायचे असतील तर त्यावेळेस आपण जी संख्या असेल त्या संख्येचे आपण प्राईम नंबर्स शोधायचे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण लसावी आणि मसावी काढायचा आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी HCF आणि LCM काढता येतो. पुढचं जे आहे आपल्याला आता फॅक्टर्स पाडायचे आहेत. आता बघा, लेट अस लर्न हाऊ टू फाइंड द प्राईम फॅक्टर्स ऑफ नंबर्स. आपल्याला प्राईम फॅक्टर्स काढायचे आहेत दिलेल्या संख्यांचे. आपण कोणत्या रूपात पाहणार आहोत? फॉर एक्झाम्पल दिलंय, राईट द नंबर 24 इन द फॉर्म ऑफ द प्रॉडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर्स. आपल्याला 24 ही जी संख्या दिली आहे त्या संख्येचे मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात मल्टिप्लाय करून आपण त्या ठिकाणी प्राईम फॅक्टर्स पाडायचे आहेत. मेथड फॉर फाइंडिंग प्राईम फॅक्टर्स. या ठिकाणी मूळ अवयव काढायची काही मेथड दिलेल्या आहेत. 2 पद्धतीने आपण ते काढू शकतो. व्हर्टिकल अरेंजमेंट, पहिली जी आहे व्हर्टिकल म्हणजे उभी, आणि त्याच्यानंतर होरायझॉन्टल अरेंजमेंट.
मग या ठिकाणी 24चे काढायचे आहेत मला. बघा काय केलंय, 24 ला डिवाइड बाय 2 केले, किती येणार 12. 2 1 जा 2, 2 2 जा 4. परत 12 ला 2 ने डिवाइड करायचंय. 2 6 जा 12. परत 6 ला 2 ने डिवाइड करायचंय. 2 3 जा 6. मग 3 1 जा 1. 3 1 जा 3. याप्रमाणे 3 ला 3 ने डिवाइड केलं, 1 आलेलं आहे. मग ही आपण जी व्हर्टिकल मेथड पाहिलीला उभी मांडणी म्हणतात. पुढची जी आहे तिला आडवी मांडणी म्हणतात. 22 ला मी 2 ने डिवाइड केल्यावर किती उरणार 12. इकडे पण 12 उरले होते बघा की नाही. 24 ला 2 ने डिवाइड केल्यावर 12 उरले. वरचा 2 खाली जसाचा तसा आणायचा आहे. परत 12 ला मी 2 ने डिवाइड करायचंय. 2 ला डिवाइड केल्यावर किती उरले 6. वरचा 2 खाली. परत 6 ला मी 2 ने डिवाइड केलं, 2 लिहिला. किती येतील 2 ने डिवाइड केल्यावर 3. म्हणजे 2 2 2 3. हे काय आले या ठिकाणी प्राइम फॅक्टर्स काय आले या ठिकाणी आपल्याला 2 2 2 3 हे प्राइम फॅक्टर्स या ठिकाणी 24चे मिळालेले आहेत. आलं लक्षात. या ठिकाणी रिमेंबर लक्षात ठेवायचंय केव्हा पण टू राईट अ गिवन नंबर ॲज अ प्रॉडक्ट ऑफ इट्स प्राइम फॅक्टर्स इज टू फॅक्टराइज इट इनटू प्राइम्स. म्हणजे दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजे संख्येचे मूळ अवयव पाडणे होय. याला काय म्हणतात, मूळ अवयव पाडणे. म्हणजे या संख्या कशा आल्या, मूळ संख्या आला की नाही. मग याप्रमाणे आपल्याला खाली बघा काही एक्झाम्पल दाखवलेले आहेत. ते एक्झाम्पल आपण बघणार आहोत. एक्झाम्पल, राईट इच ऑफ द गिवन नंबर्स ॲज अ प्रॉडक्ट ऑफ इट्स प्राइम फॅक्टर्स. आता बघा त्यांनी या डायग्राम नुसार आपल्याला फॅक्टर्स पाडून दाखवले आहेत. 63 ला 7 ने डिवाइड केल्यानंतर किती उरणार 9. 9 7 जा किती होतात 63. 7चे पडणार आहेत का फॅक्टर, नाही. 7 जसाचा तसा लिहिला. आता 9चे परत फॅक्टर पडतील. 9 ला कितीने डिवाइड करायचं 3. 3 3 जा 9. म्हणजेच 7 3 3 हे काय आले 36चे फॅक्टर आले. आलं लक्षात. त्याच्यानंतर 45 ला 5 ने डिवाइड करायचंय. 5 ने डिवाइड केल्यावर किती येणार 9. 9 5 जा 45. आपलं जर फॅक्टर बरोबर आहेत की नाही हे जर तपासायचं असेल तर त्यांना मल्टिप्लाय करायचंय आणि बरोबर आल्यानंतर आपण समजायचं की आपला फॅक्टर काय आला बरोबर आलेला आहे. 5चे फॅक्टर पडत नाही, 5 जसाचा तसा घ्यायचा. 9चे फॅक्टर काय पडणार 3 3 9. आलं लक्षात. मग बघा 45 इज इक्वल टू 45चे फॅक्टर काय पडतात 5 इंटू 3 इंटू 3. मल्टिप्लायचं चिन्ह द्यायचं या ठिकाणी गुणिलेचं, कारण यांचा गुणाकार किती येणार आहे 45 येणार आहे की नाही. लक्षात आहे की नाही. 5 त्रिक 15, 15 त्रिक 45. आलं लक्षात. पुढचं 20 ला 2 ने डिवाइड केलं 10 उरले. परत 2 ची डिवाइड पडत नाही फॅक्टर, 2 जसाच तसा ओढला. परत 10 ला 2 ने डिवाइड करायचंय. 2 ने डिवाइड केल्यावर किती येणार भागाकार 5. म्हणजे 2 2 5. 2 2 2 जा 4, 4 5 जा 20 की नाही. आलं बरोबर. मग या ठिकाणी याप्रमाणे फॅक्टर हे पाडलेले आहेत. पुढचे जे फॅक्टर आहेत एक्झाम्पल, फॅक्टराइज इंटू प्राइम. मग आता या मोठ्या संख्या आहेत बघा, या आपल्याला छोट्या छोट्या संख्या घेतलेल्या होत्या. आता मोठ्या संख्यांचे फॅक्टर पाडायचे आहेत, कारण आपल्याला लसावी आणि मसावी पाहायचं आहे. तर त्याच्यात मोठ्या संख्यांचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे. म्हणून मोठ्या संख्यांचे पण आपल्याला फॅक्टर हे पाडता आले पाहिजेत. मग दोघी कोणत्याही मांडणी पाडा तुम्ही. तुम्हाला जी मांडणी व्हर्टिकल अरेंजमेंट सोपी वाटते की होरिझॉन्टल, तर त्या मांडणी तुम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी फॅक्टर पाडायचे आहेत. मग आता 117 3 ने डिवाइड करायचंय. 2 ने डिवाइड होणार नाहीयेत, कारण या ठिकाणी युनिट काय आहे 7 आहे. केव्हाही फॅक्टर पाडताना तुम्ही, आपण मागच्या वर्षी विभाज्यतेच्या ज्या कसोट्या होत्या त्यांचा अभ्यास केलेला आहे, त्या कसोट्यांनुसार फॅक्टर हे पाडायचे आहेत. मग 3 ने डिवाइड केलं 3 3 जा 9. 11 मधून 9 गेले किती उरले 2.
3 9 जा 27. आलं लक्षात. परत 3 घेतला, 3 1 जा 3, 3 3 जा 9. 13 ची पडत नाही, मग 13 13, 13 1 जा 13. मग 117 चे काय आले 13 3 3. 13 3 3. आलं लक्षात. या ठिकाणी खाली दाखवलेला आहे. पुढचा आहे 250. 250 ला या ठिकाणी युनिट काय आहे 0. मग 2 ने डिवाइड करायचे. 2 1 जा 2, 2 2 जा 4. इथं 1 उरलेला आहे. 2 5 जा 10. आलं लक्षात. त्याच्यानंतर इथं युनिट काय आहे 5. युनिट 5 असल्यावर 5 ने डिवाइड करता येईल आपल्याला. 5 2 जा 10, 2 उरला, 5 5 जा 25. परत 5 ने डिवाइड करायचंय. 5 5 जा 25. 5 ला परत 5 ने डिवाइड करायचं, 1 उरेल. म्हणजे 2 5 5 5. याप्रमाणे या ठिकाणी बघा हॉरिझॉन्टल पण त्यांनी अरेंजमेंट दाखवलेली आहे. याप्रमाणे आपण करू शकतो. ते चालले बघा 2 25 25 5 याप्रमाणे. आलं लक्षात. मग याप्रमाणे आपल्याला मोठ्या संख्यांचे सुद्धा आपल्याला फॅक्टर हे पाडता येतात. आता या ठिकाणी 40 चे फॅक्टर दाखवलेत बघा. 40 चे काय काय येत आहे. 40 ला डिवाइड 2 केला 20, 20 ला 2 डिवाइड केला 10, 10 ला 2 डिवाइड केला 5, 5 1 जा 5, 2 2 2 5. आलं लक्षात. याप्रमाणे आपल्याला या दिलेल्या ज्या संख्या असतात त्यांचे आपण फॅक्टर हे पाडू शकतो. मग या ठिकाणी एक्झाम प्रॅक्टिस सेट जे आहे उदाहरण संग्रह 11 11 ते तुम्ही सोडवायचं आहे. फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम्स. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण नंतर पाहणार आहोत. मसावी आपण नंतर पाहायचा आहे. आपल्याला SCF जो आहे तो आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.